कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता आणि तोच प्रभू पासूनचे आशीर्वाद मिळवू शकतो। परंतु जो स्वीकारत नाही आणि त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडे आशीर्वाद येऊ शकत नाही प्रिया। म्हणून समस्या आमच्यामध्ये, समस्या देवामध्ये नाही, समस्या आमच्या घेण्याच्या भांड्यामध्ये आहे। कोणी असं आहे का की जे जात भांड फुटकं घेऊन दूध आणायला? 10 वेळा मी वाजून बघतो, गळालं तर कसं होईल, कधी कधी उगाच भास होतो की गळायला लागलेले आहे म्हणून, पण रिपेअर आम्ही करतो। उद्देश काय? काही झालं तर भांड्यामधलं थोडं सुद्धा रिकामं वाहून जाता कामा नये, प्रत्येक गोष्ट भांड्यामध्ये साठावी। तसं परमेश्वराचं वचन जे आहे ना, हे भांड्यामध्ये साठवू द्या, त्याला कुठं होल राहू देऊ नका। एक वचन तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची क्रांती करेल, एक वचन तुमच्या परिवारामध्ये अशा प्रकारचा बदल करेल की तुम्ही अनुभवाल की देव विश्वासू देव आहे। आणि शास्त्र मला सांगतं की देव कधी सुद्धा आमच्या वाती विजू देत नाही। चेपलेला बोरू तो मोडत नाही आणि मिनमिनती वात तो विजू देत नाहीये। आणि आज या वाती संबंधाने आम्ही पाहणार आहोत शहाण्या कुमारिकांचं मूर्खपण ठरण्याचं कारण। सुरुवातीला त्या दोन्ही पण शहाण्याच होत्या। जर वराला सामोऱ्या ते गेलेल्या आहेत, भांड्यामध्ये तेल आणि पेटते दिवे घेऊन निघालेले आहेत, परंतु दिव्यामध्ये तेल असताना त्या शहाण्या ठरलेल्या आहेत। परंतु वर येण्याच्या समयाला त्या ज्या वाती त्या मिनमिनत्या झाल्या आणि त्या वाती मिनमिनत्या झाल्या कारणाने बायबल सांगतं ते पृथ्वी तलावरती राहिलेले आहेत। देवाचं वचन आम्ही स्वीकारलं, आम्ही तारण उद्धार पावलो आणि सगळेच लोक येशूच्या आगमनाची वाट पाहत आहे। सगळे लोक, जगात कोण नाही। आज तुम्ही बसले प्रत्येक जण धावत पळत मंदिरामध्ये आला, कशासाठी? निघताना जर प्रभू आला तर मग कसं व्हायचं? धावत पळत मंदिराकडे येत आहात, परंतु मंदिरात येता म्हणजे तुम्ही पेटलेले शहाणे आहात असं नाही। कधी कधी आमच्यातलं शहाणपण न कळत निघून जातं। शहाणे सगळे असतात, पण न कळत ते शहाणेच मूर्ख ठरले जातात। म्हणून बायबल काय शिकवतं? तो म्हणतो तुम्ही स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका। आम्ही स्वतःची फसवणूक होऊ देता कामा नये।
आमचं अंतःकरण, आमचं मन आम्हाला सांगत असतं की तू प्रार्थनेमध्ये, तू देवाची वाट पाहते, तू देवाची वाट पाहते. परंतु देवाची वाट पाहणं आणि मूर्ख ठरणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. शहाणे आणि मूर्ख दोघं पण देवाची वाट पाहतात. शहाण्यांकडे पण दिवे, शहाण्यांकडे पण पेटते दिवे. शहाणे झोपले, मूर्खही झोपले, दोघांना पण झोप लागलेली आहे. पण 5 मूर्ख ठरण्याचं कारण त्यांच्या दिव्या संबंधानं त्यानं काळजी न घेतली. आमचं आत्मिक जीवन त्याच्यामध्ये एक दिवा आहे, त्याच्यामध्ये एक वात आहे. आणि या वातेची काळजी जो घेत नाही ना, तो मूर्ख ठरला जाणार आहे. प्रभू आल्यावर तोपर्यंत सगळेजणच एकमेकाला चांगलं म्हणणार आहे. काल त्या टीव्हीवरती एका साधूला एक धुतलं. काही लोक होते तिथं, इतकी मारामारी झाली. आणि मग तो साधू त्यांना सांगायला लागला, ती सीतेसारखी पवित्र आहे. ते चॅनल, तू कोण ठरवणार ती पवित्र आहे का काय? सांगण्याचं तात्पर्य, कधी कधी आमचं मन आम्हाला पवित्र ठरवण्याचं काम करतात. कधी कधी लोक आम्हाला पवित्र ठरवण्याचं काम करतात. पण लोकांच्या शब्दापेक्षा देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. देवाचं वचन कधी खोटं ठरत नाही. लोक तुम्हाला फसवतील, लोक तुम्हाला ठकवतील, लोक तुम्हाला आणि परिस्थितीप्रमाणे शब्द बदलतील, पण देवाचं वचन कधीच बदलत नाही. आणि देवाचं वचन आमच्यामध्ये काम करतं आणि ते आम्हाला पेटतं ठेवतं. एक वचन वाचूया, मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 25वा अध्याय आणि त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचनं. मत्तय शुभवर्तमान त्याचा 25वा अध्याय आणि त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचनं वाचूया. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. 10 कुमारींसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. सामोरा जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या. व 5 शहाण्या होत्या. 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणा बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले, व भांड्यात तेल घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे. त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागले. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या. तुमच्या तेलात आम्हाला काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. बस, कारण आमचे दिवे जाऊ लागलेले आहेत. जे लोक दिवे जाण्याची अगोदर तरतूद करत नाही ते मूर्ख आहेत. दिवे सगळ्याचे जाणार आहे. शहाण्यांचे पण चाललेले होते, मूर्खाचे पण चाललेले आहेत. कधी कधी आमचे दिवे जे पेटलेले आहेत ना, ते वाट पाहता पाहता डुलकी लागती. आणि डुलकी लागल्यावर कळत नाही लाईट गेली का नाही का. एकदा माणूस झोपलं, लाईट चालू ठेवली, पण गार झोप लागली, अचानक लाईट गेली. आणि सकाळी उठून कोणतरी सांगते, रात्री किती वेळा लाईट गेली आली. मला तर कळलं पण नाही लाईट गेली होती म्हणून. का तर झोपेतच तेवढा मग्न झालेला आहे, एवढी मग्न झाली, लाईट गेलेली पण कळलेली नाही. तसंच आमच्या आत्मिक जीवनामध्ये आहे. तारण झालं, उद्धार मिळाला आणि बाप्तिस्मा झाल्यापासून जीवन शुद्धतेचा प्रयत्न करत आहे. पण जसा वराला विलंब लागतो ना, तसं आत्मिक जीवन त्याच्यामध्ये हळूहळू कठीणपणा यायला सुरुवात होतो. फार सुंदर शब्द लिहिले त्या ठिकाणामध्ये. ती काय म्हणते माहिती का, त्या मूर्ख काय म्हणत आहे, आमचे दिवे विजू लागले का, कारण वातीमध्ये तेल पुढे सरकायला तयार नाही. का दिवे विजतात माहिती का, वातीची एक सिस्टीम आहे. रॉकेल असतं, त्या रॉकेल मध्ये वात टाकली जाते आणि त्या खाली तेलातलं जे तेल आहे ती वात आहे आणि ते तेल वर ओढती. आणि वर ओढल्याबरोबर तिथं त्याला सप्लाय मिळतो. आणि समजा खाली तेल नसलं तर वर जाणार कुठं, आतमध्ये तेलच नाही तर वात कशी पेटती राहणार आहे. आणि वात जर पेटती राहिली तर प्रकाश कसा येणार आहे. तसं कधी कधी आमच्यामध्ये वात आहे, आत्मिक जीवन आहे, चर्चला जाणं आहे, आराधना करणं आहे, पण आतमध्ये तेलाची जी गरज आहे ते तेल कुठे आहे. आतल्या तेलाची काळजी घेतलेली का, जे तेल तुम्हाला आतमध्ये आणि प्रेरित ठेवण्याचं काम करतं, जे तेल तुम्हाला वरा संबंधानं जागरूक करतं. शास्त्र सांगतं
सांगतं या कुमारिका मूर्ख ठरल्या का, कारण त्या वातीला कठीणपणा, तेल संपलं की वात कठीण बनते. तुम्हाला माहिती का वात विजण्याचं कारण, वात कडक आहे. पहिले वात, आता पूर्वी जे कंदील असायचे त्या कंदिलाला जी वात आणल्यानंतर वात पहिले रॉकेल मध्ये बुडवायचे आणि मग कंदिलात पुढे सरकवायचे. तसंच कोणी घालत नव्हते. आमच्याकडे कंदील होतं, मला आठवतं. ती वात तेलामध्ये त्या रॉकेल मध्ये घातल्यावर वातीमध्ये तेल येतं आणि मग ती पुढे सरकवली जाते. मग खालचं तेल ती उडायला सुरुवात करते. एकदम तुम्ही वात लावली, वात पेटत नाही. वातीला नितांत तेलाची गरज आहे, सतत तेलाची गरज आहे. वात जर कठीण असेल, इंग्लिश मध्ये फार मला वाटतं यशाच्या पुस्तकाच्या 42व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनाकडे जाऊया, कारण त्याच्यामध्ये एक सुंदर प्रकारचा शब्द वापरला गेलेला आहे आणि तो शब्द आम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. यशाचं पुस्तक 42वा अध्याय 3रं वचन. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वात तो विजवणार, मिनमिनती वात तो विजू देणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल, तो सत्यानं न्यायाची प्रवृत्ती करेल. ज्यांची इच्छा आहे की त्यांची वात सतत पेटती राहावी, त्यानं वातीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं जेवढी काळजी तुम्ही घेता त्याच्यापेक्षा जास्त काळजी देव पण घेतो. तो काय म्हटलं माहिती का, मी तुमची मिनमिनती वात विजू देणार नाही. घरामध्ये बंगल्यांमध्ये, पूर्वी मोठ्या बंगल्यांमध्ये दिवे असायचे आणि त्या दिव्यांमध्ये तेल ओतण्यासाठी एक खास प्रकारचा गार्ड, एक प्रकारचा रक्षक असायचा. तो काय करायचा, कुठलाच दिवा विजू नये म्हणून जायचा आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचा. आणि बायबल सांगतं इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, पण रक्षकाला तेल तर उपलब्ध करून दिलं पाहिजे ना, घालणार कसा. म्हणून तो म्हटला मिनमिनती वात मी विजू देत नाही, तेल उपलब्ध करा. आणि शास्त्र सांगतं या त्यांचं तेल संपल्यावर दुसऱ्यांकडे गेले आणि म्हटले तुमचं तेल आम्हाला उपलब्ध करून द्या. कान देऊ नाही का मी काय सांगत आहे. कधी कधी घरामध्ये कोणतरी एक शहाणा असतं जो प्रार्थनेचं जीवन टिकवून ठेवून असतो. आम्ही तिथं जातो आणि त्यांच्या प्रार्थनेकडे बघून होतो अजून काय प्रभू यायला वेळ, अजून काय प्रभू यायला वेळ, एवढ्यात काय पश्चाताप करायचा, एवढ्यात काय पश्चाताप करायचा. वाडवडिलांपासून ऐकतो तो येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे, मी लास्ट मोमेंटला पश्चाताप करेल. आणि बायबल सांगतं दुसऱ्याचं तेल तुमच्या वातीला उपयोगाचं नाही, तुम्हाला तुमचंच तेल उपलब्ध करून घ्यावं लागणार आहे. तसं शास्त्र सांगतं मी मिनमिनती वात विजू देणार नाही, म्हणजे वातीमध्ये तेल घालण्याचं काम परमेश्वर करेल, पण तेल तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. जर मिनमिनती वाचण्यासाठी फार सुंदर शब्द मिळतो, स्मोकिंग फ्लॅक्स शॅल नॉट बी क्वेंच. इंग्लिश मध्ये त्याला असं म्हटलेलं आहे, स्मोकिंग फ्लॅक्स शॅल नॉट बी क्वेंच. त्याच्यासाठी शब्द जो वापरला आणि त्या फ्लॅक्सला किंवा मिनमिनती वातीला हिब्री मध्ये शब्द म्हटलं के हे. फार सुंदर शब्द आहे, KAYHEH. आणि काय याचा अर्थ शोध, याचा अर्थ काय माहिती का, त्याला असं म्हटलं फिबल. वातीला काय म्हटलं फिबल. आणि त्याचं भाषांतर जर मराठीमध्ये केलं तर तो म्हटलं दुर्बल किंवा शक्तिहीन. वात मिनमिनती असणं म्हणजे शक्तिहीन असणं, तिच्यामध्ये दुर्बलता येणं. तसं वात म्हणजे आमचं जीवन आहे. आणि या वातीला फिबल होण्यासाठी, शक्तिहीन बनण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी ज्या तुमच्या वातीला दुर्बल करण्याचं काम करतात. तुमच्या विश्वासाला, तुमच्या तारणाला, तुमच्या प्रार्थनेला, तुमच्या आराधनेला, तुमच्या शुद्धतेला, तुमचं देवाविषयीचं प्रेम, या प्रेमाला अशक्त कोण करत आहे. प्रेमात अशक्त होतो. बायबल सांगतं तुमचं पहिलं प्रेम संपलेलं आहे. तुमची म्हणून तिथं असं लिहिलं की पहिली प्रीती आठव, पहिलं प्रेम आठव. ती बायको पण म्हणती पहिले तुम्ही मला किती गजरे आणत होता, आता तुम्हाला माझी आठवण पण येत नाही, मला कधीच गजरे आणत नाही. मुलं पण म्हणतात पप्पा तुम्ही आमच्यावर प्रेम करायचं पहिले किती खाऊ आणायचं, आता खाऊ आणत नाही. प्रेम संपेल तसं आपोआप प्रेमाचं संपलेलं दृश्य आम्हाला दिसू लागतं. देवाविषयीचं तुमचं प्रेम तुम्हाला आठवतं का, पहिले तुम्ही 9:30 येत होता, आता कधी येता, वात विजू लागलेली, कठीणपणा आलेला आहे. पहिले तुम्हाला प्रार्थनेला बसू वाटत होतं, तुम्ही तारण झाल्यावर तुमच्यामध्ये जो अग्नी, जे तुमच्यामध्ये तेल आहे, ते तेल तुम्हाला प्रोत्साहित करतं. माझं तारण झालं त्यावेळेस मला असं वाटतं कधी देवाशी किती
वेळ बोलावं. कॉलेजमधून आलो की देवाशी बोलायचं. कॉलेजमध्ये जाताना पॉकेट बायबल ठेवायचं, बसमध्ये बसल्यावर ते बायबल वाचायचं आणि मग शेजारी पाजारीचे तू काय वाचतो आणि पटकन संधी सांगायचो, प्रभू लवकर येत आहे, माझा देव मला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, तुमचा उद्धार झाला तर तुम्हाला पण स्वर्ग राज्य मिळेल. आणि मग ते माझ्याकडे म्हणे, अरे एवढ्याशा वयात हे कशाला? त्यास आतमधलं तेल सांगायचं नाही, देव प्रेम करतो, मलाही प्रेम करावं लागणार आहे. देवाविषयीची भूक आणि तहान, नुसतं कुठं ऐकलं प्रार्थना चालू आहे धावत आणि पळत जाऊशी वाटत होतं. असं वाटत होतं प्रभूसाठी काय करावं, असं वाटत होतं प्रभूच्या राज्यासाठी काय करावं, किती त्याला प्रेम द्यावं, किती सहवास त्याचा लाभावा. पण आता त्या असणाऱ्या, आता त्या तुमच्या फॅक्स मध्ये, आता जे तुमच्यामध्ये असणारं आणि जे खेळ आहे ते कदाचित ते फिबल, ते दुर्बल झालं का? आता देवाविषयीच्या तुमच्या भावना आटल्या तर नाहीत ना? त्याच भावना आहेत का देवाविषयी? तेच देव बोलत असताना डोळ्यामध्ये अश्रू येतात का? पूर्वी देव बोलल्यावर रडावं असं वाटत होतं. चांगलं आठवतं मला, 12वीला असताना 26 जानेवारीचा तो दिवस, असं चर्च मध्ये सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये देवाचं वचन, देवाच्या दासानं असं बोललं की एक सारखा ओक्सा बुक्षी हंबरडा फोडून रडत होतो. कळलं, पाप मध्ये माझ्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टी, त्या भावना, ती उत्कटीचा अंतःकरणातली तगमग, देवाविषयीचं प्रेम त्याच वेळेस बाहेर पडलं आणि कळलं की आज प्रभूसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्या दिवशी निर्णय घेतला, सगळं सोडेल आणि प्रभूच्या मागे चालेल. अजूनही ती अग्नी आतमध्ये आहे, त्याला मी विझू देत नाही कधी. त्याच प्रकारचं फोर्स आतमध्ये काम करू देतो की तुला देवामध्ये टिकवायचंय, देवामध्ये राहायचंय, अनेक लोकांना जिंकायचंय, अनेक देवाच्या राज्यामध्ये आणायचंय. काय काळजी तुम्ही घेतात का? कशामुळे ते दुर्बल बनलेलं आहे? या वातीला दुर्बल करणाऱ्या गोष्टी कोणत्या? कठीण करणारी गोष्ट कोणती आहे? ही तुमची वात आता कठीण का झालेली आहे? तुमचं अंतःकरण कठीण का झालेलं आहे? का देवाविषयीचं आता प्रेम तुमच्यामध्ये पहिल्यासारखं नाही? का तो अग्नी तुमच्यामध्ये पहिल्यासारखा प्रज्वलित होत नाही? का प्रभूची सेवा करण्यासाठी अंतःकरणामध्ये उत्कंठ नाही? का देवाला भेटण्याची उत्कंठ नाही? आज कदाचित तुमच्याकडे अशी परिस्थिती असेल, तुम्ही देवाकडे न जाण्याच्या सबबी सांगत असाल. पूर्वी देवाकडे जाण्यासाठी सबब सांगावी लागत नव्हती, नुसतं विचारायचं कुठं प्रार्थना आहे, कुठं प्रार्थना आहे, कुठं प्रार्थना आहे, का त्या आतमध्ये. आता प्रार्थना सांगितल्यावर आम्ही सबब सांगतो का? कारण फिबल वात मिनिमिनती झालेली आहे, नाही वाटत प्रार्थना करावी, नाही वाटत वचन ऐकावं, नाही वाटत देवासंगती आज संबंध ठेवावेत, नाही वाटत गुडघे टेकून प्रार्थना करावी, नाही वाटत प्रभूची सेवा करावी, नाही वाटत विश्वास ठेवावा, नाही वाटत देवाची आज्ञा पालन करावी, नाही वाटत अंतःकरणामध्ये आणि प्रभूचं वचन कार्य करावं. आज आमच्या अंतःकरणात ती कठोरता येण्याचं कारण आम्ही वातीची काळजी घेतली नाही. कान देऊ नाही का? थोडा कठोरपणा येण्याच्या अगोदरच देवाचं वचन आतमध्ये येऊ द्या. तुम्हाला माहिती का सिमेंटचा गुणधर्म आहे, उघड्यावरती ठेवलं ना पावडर असती पण तो दगड बनतो. पण सिमेंटला पॅक करून ठेवलं ना तुम्ही व्यवस्थित, उबदार ठिकाणामध्ये जर त्याला ठेवलं, थंडावा लागू दिला नाही ना, सिमेंट आहे तसंच राहतं. आत्मिक जीवन तसंच आहे, उघड्यावर ठेवाल तर कडक बनल, पण जर गर्मीमध्ये ठेवाल ना तर ते तसंच टिकून राहील. प्रियांनो, तसंच राहा, संगतीमध्ये राहा, उघड्यावर राहू नका, देवाच्या संगतीपासून दूर जाऊ नका, कठीणपणा आल्याशिवाय राहणार नाही. बायबल सांगतं की जसं शमशोन त्याच्या बटा गेल्यामुळे दुर्बल झालेला आहे. का त्याच्यामध्ये ती दुर्बलता आली? का आमच्यामध्ये ती दुर्बलता आलेली आहे? का तो कमजोर झालेला आहे? शमशोनासारखी कमजोरता, शमशोनासारखी दुर्बलता आमच्या आत्मिक जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. देवाच्या लोकांनो, त्याची वात दुर्बल होण्याचं कारण काय? कारण त्यानं त्याच्या बटा कापू दिल्या. कधी कधी आमच्या बटा न कळत सैतान कापून टाकतो आणि मला कळत पण नाही की आता बटा गेलेले आहेत. फक्त शमशोनासारखं संडे टू संडे तुम्ही चर्चला जाता पण तुमच्यामध्ये शक्ती नाही. नाही का? कोणीच आपल्या मनाची कल्पना करू नये की मी चर्चला जातो म्हणजे मी स्वर्गात जाईल. स्वर्गात तुमचं नाव तिथं नाही, तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल. तू म्हटला प्रभू मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिले, रोगी बरे केले. अरे मी तुला ओळखत पण नाहीये.
भूत काढली, रोगी बरे केले, संदेश दिला, भविष्यवाण्या केल्या, लंगडे चालवले, आंधळ्याला पाय लावलं, मेलेले जिवंत केले. तू म्हटलं मी तुला ओळखलं नाही, तू दुसऱ्याचं शेत राखायला गेला, पण तुझं शेत कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तुझ्या संदेशानं लोकांचं तारण झालं, तुझ्या प्रार्थनेनं लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये आले. पण जे तुझ्या वातीसाठी तुला काम करायला पाहिजे होतं, वात कठीण होणे म्हणून तू काळजी घ्यायला पाहिजे होती, तू तुझ्या वातीकडे दुर्लक्ष केलं, तुझी वात अशक्त झालेली आहे. लोकांचं तारण महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही टिकणं महत्वाचं आहे. लोकांचा उद्धार जितका महत्वाचा आहे तितका तुम्ही प्रभूमध्ये टिकणं महत्वाचं आहे. लोकांचं जीवन परिवर्तित होणं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त परिवर्तित होणं, रोज तुमच्यामध्ये तो अग्नी असणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं फिबल म्हणजे त्याच्यामध्ये दुर्बलता आली, शमशोनाच्या बटा गेल्यामुळं त्याच्यामध्ये दुर्बलता आली. आज तुमच्यामध्ये अशाच प्रकारची एक गोष्ट तुम्हाला शोधायची ज्यानं तुम्हाला दुर्बल केलेलं आहे. म्हणून तो म्हटलं तू कुठून पडलं याची आठवण कर. एक गोष्ट आमच्या प्रत्येकामध्ये आहे, एक गोष्ट आहे नक्की, ज्याच्यानं आमचं देवाबरोबरचं प्रेम कमी झालेलं आहे, देवाची संगती कमी झालेली आहे, तुटलेली आहे. ज्यास मी तारणामध्ये वाढत होतो ना, माझ्या घरामध्ये बायबल स्टडी चालायचा. माझ्या घरामध्ये आणि माझ्या क्लासमध्ये फक्त एक भिंत असायची. मी क्लास घ्यायचो तिथं. इकडे बायबल स्टडी चालायचा आणि इकडे पलीकडे मी पोरांना शिकवायचो फळ्यावरती. त्यांचं मला ऐकायला जात होतं, माझं त्यांना ऐकायला जात होतं. आणि त्यावेळेस माझ्यामध्ये असणारी देवाची संगती, मी बायबल स्टडी, आता सूरज ज्यावेळेस क्लासला सुट्टी देऊन बायबल स्टडीला येऊ शकतात, प्रार्थनेला जाऊ शकतात, मी पण ते करू शकलो असतो. पण तो काळ जो होता ना, त्या काळामध्ये देवाबरोबर चालणं थोडंसं कमी झाल्या कारणानं तो कठीणपणा अंतःकरणामध्ये आला. आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की मी फक्त चर्च पुरता मर्यादित असणारा ख्रिस्ती झालेलो आहे. आणि माझ्यामध्ये तो कठोरता आली. मग देवाचं वचन एकदा माझ्याशी बोललं आणि मग मी तुटलो आणि प्रभूकडे वळालो. अशीच एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आहे, ज्याच्याद्वारे तुम्हाला कळून चुकलेलं आहे की तुम्ही देवाबरोबर तितकं प्रभावी नातं आता तुमचं नाही, तुमचं नातं थोडंसं कमी झालंय. कोणतं कारण आहे? वेळी चौरा, वेळी स्वतःला हलवा, वेळी स्वतःला जाग करा. वर आल्यावर मूर्ख ठरण्यामध्ये फायदा नाही. त्यावेळेस तो कोणाची गय करणार नाही, त्यावेळेस तो कोणाला क्षमा करणार नाहीये. आता क्षमा आहे, आता उद्धार आहे, आता पापापासून सुटका आहे, पण वर आल्यावर कोणाला क्षमा नाही. एकदा वर आला आणि त्यानं न्याय करण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या न्यायापासून कोणाचा बचाव होणार नाही. आता आठवा, कोणत्या कारणामुळे या अंतःकरणामध्ये कठीणपणा आलेला आहे, शमशोनाची दुर्बलता येण्याचं कारण त्याच्यामध्ये बटा निघून गेलेला आहे. आम्ही स्वतःला सतत बलवान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाट आमची आणि सतत तेवत राहिली पाहिजे. पण आता वाट तेवत ठेवणार कशी? प्रॉब्लेम पण आहे नाही का? कोणतं तेल आहे ज्याच्यानं आमची वाट तेवत राहणार आहे? कोणत्या गोष्टी ज्याच्याद्वारे आमचं आत्मिक जीवन बलवान होणार आहे? शमशोनामध्ये ज्याप्रमाणे बटा निघून गेल्यामुळे दुर्बलता आली, पण आम्हाला मात्र बलवान व्हायचं आहे. मग कसं बलवान होणार आहात? काय केल्यावर पास्टर मी बलवान होणार? तासन तास बायबल वाचून. तुम्ही वाचायला बसल्यास तुमच्या बाजूला तो लुसिफर पण वाचत असतो आणि तो तुम्हाला सांगतो हे वचन असं नाही, असं लिहिले बघ, इकडे बघ, ह्याच्यात आहे. कारण बायबल सांगतं सैतानाचं सगळं बायबल पाठ आहे. बायबल वाचल्यावर तुम्ही काय तुम्हाला बलवान बनवणार आहात का? कित्येक लोक शास्त्र रात्रंदिवस वाचत आहेत. एक व्यक्ती मला भेटला, तो म्हटलं पास्टर 80 वेळा मी सगळं बायबल वाचलंय पण माझ्या अंतःकरणात कठोरता आलेली आहे. किती वेळा? आणि तो म्हणतो माझं अंतःकरण कठीण झालंय. मी म्हटलं अजून पण माझं पूर्ण झालं नाही, पण मी मात्र अजून पेटलेलं आहे. बायबल वाचण्यावर कोणीही असं समजू नये की मी पेटता राहणार आहे. ते तुम्ही जसं पुस्तक वाचता तसं बायबल वाचत आहात. मग कसं पेटत राहणार आहे? कशी वाट तुमची पेटती राहणार आहे? आमची अशक्त झालेली, दुर्बल झालेली वाट, या वाटीला ताकद कुठून मिळणार आहे? काय केल्याने वाट परत एकदा ताजीतवाने येईल? काय केल्यानं परत एकदा नवीन अभिषेक येईल? काय केल्यानं परत एकदा नवीन सामर्थ्य येईल? आणि काय केल्यानं मी शहाणा ठरणार आहे, मी शहाणी ठरणार आहे? मूर्ख ठरू नका, कान देऊ नाही का? जोपर्यंत खरा ज्ञानी येत नाही ना. आता मी जर तुम्हाला मूर्ख म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हीच मूर्ख आहे. त्यांना काय कळतं बघा. मी चर्चला काय बस सांगतात प्रार्थनेत राहा, प्रार्थनेत राहा, प्रार्थनेत राहा.
माझी प्रार्थना तुम्ही ऐका, मी किती मोठी प्रार्थना करतो. अहो तुम्ही प्रार्थना फार मोठी करता म्हणून पण तुम्ही पेटलेले नाहीये. प्रार्थना खूप करतात दरेवर चर्चला येता म्हणून नाही, पेट राहण्यासाठी, बलवान होण्यासाठी, या वातीमधला अशक्तपणा काढण्यासाठी काय करायला पाहिजे. इपिस्कराचं पत्र आणि इपिस्कराचं पत्र 6 अध्याय 16 पासून 18 पर्यंतची वचन. जे तुमच्यामध्ये केह किंवा जी तुमच्यामध्ये दुर्बलता आहे, वात शक्तिहीन झाली, या शक्तिहीन वातेला बलवान करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. इपिस्कराचं पत्र 6 अध्याय 16 ते 18 पर्यंतची वचन. आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण, जिच्या योगे त्या सर्वाचे दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विजवता येतील, तुम्हाला विजवता येतील. ती विश्वासाची ढाल. तो म्हटला तुम्ही आत्म्यामध्ये बलवान व्हा. इपिस्कराचं पत्र जर आता तेवढं मला वाचायला वेळ नाही, कारण ते वाचलं तर मुख्य गोष्टी त्याच्याकडनं आणि निघून जातील. पण तो म्हणतो आत्म्यात बलवान व्हा. वातीला जर प्रबळ करायला पाहिजे, वातीतला अशक्तपणा निघून गेला पाहिजे, तर या वातीसाठी आवश्यक असणारं तेल कोणतं, त्याला म्हटलं विश्वासाची ढाल. सगळं तुमच्यामध्ये आहे. हो, वचन वाचता पण वचनावर विश्वास नाही. अनेक लोक वचन वाचतात पण त्यांचा वाचलेल्या वचनावरती विश्वास नाही. फक्त म्हणून म्हटलं पुस्तकासारखं वाचलेलं आहे. सारेला 100व्या वर्षी देवानं मुलगा दिला, त्यांना 30-40 वर्षापर्यंत धैर्य धरता येत नाही. वाचतात वचन आणि तेवढ्यात म्हणतात प्रभू देईल का. झाली तुमची वात दुर्बल. एकदा तुमची वात अशक्त झाली, सैतानाला तुमच्यावरती विजय मिळवणं आणि सोपं जातं. सैतान तुमच्यावरती प्रबळ होतो. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवायचा. कुठपर्यंत विश्वास, जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास टिकून ठेवावा लागणार आहे. कुठपर्यंत विश्वास, जोपर्यंत तुम्ही कबरेत जात नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. कुठपर्यंत विश्वास, कबरेत गेला तरी त्या पेत्राला विश्वास ठेवावा लागला. आणि मी पाहतो की येशू शब्दानं त्या पेत्राला कबरेतनं बाहेर काढलं. विश्वास कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि देवाच्या लोकांनो, आज कित्येक लोकांचा विश्वास नसल्या कारणानं आत्मिक जीवन दुर्बल झालेलं आहे. त्यांना प्रभूच्या आगमनावरती विश्वास नाही. प्रार्थना करताना म्हणतात प्रभू लवकर ये, आणि लवकर ये म्हटल्यावर जीवन जर तपासलं तर खरं स्वर्गात जाल का, हा प्रश्न स्वतःला विचारा. पोहोचू शकता का स्वर्गामध्ये. आणि स्वर्गामध्ये गेला तर प्रभू तुम्हाला स्वीकारेल का. तुमचा न्याय झाल्यावर त्याच्या न्यायामध्ये तुम्ही टिकून राहाल का. तुमचं जीवन कसं आहे, जर तुमच्या देवाच्या आगमनावरती विश्वास आहे. मला चांगली गोष्ट ती बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितली, परत एकदा तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती एका संताकडे गेला आणि तो म्हटला, महाराज मला स्वर्गात जायचंय पण तुमच्यासारखं जगणं मला जमत नाही. मला सांगा की मी तुमच्यासारखं चांगलं कसं बनू शकेल. म्हणला ठीक आहे, काळजी करू नकोस, मी उद्या तुला या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसऱ्या दिवशी तो गेला आणि म्हटलं मी तुझ्या बाबत मी देवाशी बोललो आणि देवानं तुला एक निरोप घेऊन मला पाठवलं. म्हटलं काय, तू उद्या मरणार आहेस. म्हटलं तू उद्या मरणार आहेस आणि तू मेल्यावर देवाने सांगितलं की तुला स्वर्गामध्ये घेणार आहे. आता हा मरणार म्हटल्याबरोबर स्वर्गात जायचं म्हणजे सगळ्याला लगेच आपल्या जीवनाची व्यवस्थित आणि काळजी घ्यावी लागते. तो उठला आणि म्हटला आज शेवटचा दिवस आहे ना. गेला आणि पहिल्यांदा आपल्या मित्राच्या गळ्यात पडून म्हटलं, माफ कर, मी तुला खूप शिव्या दिलेल्या आहेत. म्हटलं का रे. अरे माझा दिवस शेवटचा आहे, आता मला क्षमा कर, मला स्वर्गामध्ये पोहोचायचं. तो गेला, त्याच्या मित्राला क्षमा मागितली, पत्नीला क्षमा मागितली, लेकरांना क्षमा मागितली, आई वडिलांना क्षमा मागितली. सगळ्या गल्लीमध्ये गावात जिकडं जमेल त्याला फोन करून तो क्षमा मागायला लागला. आणि जिकडं पाहावं तिकडं क्षमा 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 क्षमा. इतकं त्याचं मन हळवं झालं. आणि रात्री शांत बसून दिवसभर क्षमा मागितली आणि रात्री शांत बसून प्रार्थना करून झोपी गेला. सकाळी तो संत गेला, त्याला उठवलं. तो म्हटलं, महाराज तुम्ही पण माझ्यावर स्वर्गात का. म्हटलं बाबा तू स्वर्गात नाही, तू पृथ्वी तलावरच आहे. मला एक गोष्ट सांग, काल मी तुला सांगितलं तू मरणार आहे तर तू पहिल्यांदा काय केलं. तो म्हटला एकही पाप केलं नाही, जाऊन सगळ्याला क्षमा केली, क्षमा मागितली. अरे स्वर्गात जायचं तर रोजचा दिवस अंतिम दिवस समजून जगावा लागतं. अंतिम दिवस समज.
तू म्हणतोस ना तुम्ही असं कसं चांगलं वागू शकता, मी माझ्या जीवनाची खात्री बाळगत नाही, मला माहिती माझ्या जीवनातला हा अंतिम दिवस आहे. वाट जर पेटती ठेवायची ना तर वाटीची काळजी घेताना म्हटलं पाहिजे दिवस अंतिम आहे, शेवटचा दिवस आहे. आणि शेवटचा दिवस समजून तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आमीन म्हणाल का? काय विश्वास ठेवणं कठीण आहे? आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त मोठा विश्वास. गाडीमध्ये बसल्यावरती त्या कंडक्टरला 10 रुपये काढून तुम्ही त्या गाडीमध्ये बसता आणि तिकीट काढता आणि विचारलं कुठं हो, तर म्हणतो लकी चौक. बसता गाडीमध्ये तो तिकीट देतो 10 रुपयाचं, टिनटिन एक लकी चौक बसला हा. आणि इतका विश्वासानं बसतो की जस काय हा ड्रायव्हर, त्याला अटॅक पण येणार नाही, त्याचं डोकं पण फिरणार नाही, रस्त्यात कुणाला चुराडाक पण करणार नाही, एका आत्रिक येऊन डोकं आणि गाडीवरती बॉम्ब टाकून गाडी उद्ध्वस्त करेल, किंवा गाडीमध्ये कोणतरी बसलाय बंदूक काढून मला गोळ्या घालेल, कुठलंच नाही. एवढा ड्रायव्हरती विश्वास की तो म्हणतो लकी चौकात बरोबर 10 रुपयात सोडणार. हाच विश्वास देवाच्या बाबतीत तुम्हाला ठेवायचा आहे. हाच विश्वास प्रिया. जर देव तुमची राखण करत आहे रोजच्या दिवसामध्ये, तोच विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. कसा येणार आहे हा विश्वास? काय केल्यानं तो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि काय केल्यानं विश्वासाची ताकद तुमच्या वाटीमध्ये येणार आहे? कांदी नाही का? एक व्यक्तीमध्ये जर विश्वास नसेल ना तर त्या व्यक्तीचं आत्मिक जीवन शून्य आहे. विश्वास नाही पण प्रार्थना करता उपयोग काय हो? त्या प्रार्थनेत पण जांभा येतात विश्वास नसेल तर, नाही का? पोपटपंची प्रार्थना. काही लोकांची प्रार्थना रात्री झोप, रात्र जांभा झोप. बोलता बोलता कोणी जांभा दिला असं वाटतं त्याचे 2 थोबडीत लाव का काय, एवढ्या जांभा देतो. आणि देवाशी बोलताना तसं जांभाई देत का? तर विश्वासच नाही ना. आणि ज्याचा विश्वास देवावरती, देव माझ्या बरोबर आहे, दावीद म्हणतो मी रचून माझ्या देवाला प्रार्थना सादर करतो, तो त्याचा विश्वास आहे. त्याचा विश्वास देवावरती इतका प्रगल्भ आहे, त्याला ठाऊक आहे. तो म्हणतो माझा अंतरुण मी आसवानं भिजून टाकतो, रात्रभर मी माझी अंतरुण आसवाने भिजवतो. का? कारण त्याचा देवावरती विश्वास आहे. माझा देव मला पाहते, माझ्यामधनं पुष्कळ पाप घडलेले आहे आणि तो व्यक्ती आपल्या विश्वासाला तितक्याच प्रबळतेने बाहेर पाडत आहे. तो विश्वास असू द्या, ऐका तो विश्वास. आणि तो विश्वास तुम्हाला प्रबळ करण्याचं काम करत असताना हा विश्वास तुमच्यामध्ये काढून घेण्याचं काम करत आहे. आणि तो विश्वास जाण्याचं कारण काय माहिती का? बायबल सांगतं थोमा प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना या थोमाला आणि 12 शिष्यांना येशूने सांगितलं, मग कृत्य दाखवली, विश्वासाची वचनं सांगितली. पण तोच थोमा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर त्याला म्हणतो की थोमा मी ख्रिस्त आहे. त्याच तो म्हणतो मी जोपर्यंत तुझ्या कुशीत हात घालत नाही ना, हातामध्ये बोट घालत नाही, तोवर तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. का मग थोमामध्ये तो विश्वास कमी झालेला आहे? का दुर्बल बनलेला आहे? बाकीचे शिष्य, पेत्रानं येशूचा 3दा नाकार केला, पण या पेत्राला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, मरिया त्याला जाऊन येशूने सांगितलं, जाऊन सांग थोमा पेत्राला मी पुनरुत्थित झालेले. तो पेत्र धावत आणि पळत येशूला भेटण्यासाठी गेला, पण थोमा मात्र घरातच बसला. तो येशूचा शिष्य असून विश्वास नव्हत्या कारणानं बायबल सांगतं त्याची वात दुर्बल झाली. वात दुर्बल होण्याचं कारण काय? संगती नसणं. घरात बसणाऱ्या व्यक्तीमध्ये विश्वास कधीच निर्माण होणार नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का हो? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? मी जर घरात बसलो, बायबल सांगतं विश्वास वाढते न वाढता देवाचं वचनच कानावर पडलं नाही तर कुठला विश्वास येणार नाही. विश्वास नाही तर दुर्बल, आणि दुर्बल व्यक्तीची वाट विझायला लागते. त्याच्यामध्ये आत्मिक जीवन कधी काम करत नाहीये, प्रभावी होऊ शकत नाहीये. म्हणून काही झालं तरी, किती तुम्ही कमजोर असला, दुर्बल असला, विजय मिळत नसला, पण चर्चला येण्याचं बंद करू नका. काही पण होऊ द्या. कदाचित आता तुमच्या अंतःकरणामध्ये कठीणपणा असेल, कदाचित आता तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होत नसतील, त्यामुळे तुमचं अंतःकरण कठीण झालेलं असेल. पण एक दिवशी प्रभू वचनाच्या द्वारे तुमची अशी भेट घेईल ना, तुमचं अस्तित्व पुसलं जाऊन परत एकदा तुम्ही बलवान बनाल. आणि जेवढं तुम्ही घरी थांबाल ना, तेवढं सैतान तुम्हाला दुर्बल करण्याचा प्रयत्न करेल. या तुम्हाला तो म्हटला
सगळे म्हणत होते ना प्रभू उठला, प्रभू उठला, आणि थोमाला पण ती वार्ता त्याच्या कानावरती पडली आणि प्रभू उठला आणि कोणी नाही, प्रभू त्याला भेटायसाठी गेला आणि प्रभू त्याला म्हटलं थोमा मी उठलोय. सैतानांना आधी सांगितलं, अरे ते सांगायला प्रभू उठला, काय सगळं फेक आहे, लक्षात घेऊ नको. ते उगाच ओरडायला लागले, ते शिष्य भ्रमिष्ट झाले, देवावरती प्रेम जास्त होतं आणि प्रेम जास्त असल्या कारणानं वेड्यासारखं बरळायला लागले. तू विश्वास ठेवू नको, तू कसा एज्युकेटेड, थोमा एज्युकेटेड होता, चांगला आणि विद्वान होता, तो म्हटला तू विश्वास ठेवायचा रे. हे बाकीचे बावळट लोक आहेत, ते कुणी साक्ष सांगितले की विश्वास ठेवतात, कुणाच्या जीवनात परिवर्तन झालं विश्वास ठेवतात, ते म्हटले कोण आणि मरता मरता वाचलं विश्वास ठेवतात. आपण तसं नाही, आधी पाहायचं मग विश्वास ठेवायचा. आणि बरोबर शिकते गेले, थोमा मी प्रभू आहे, जोपर्यंत तुझ्या कुशीत हात घालत नाही, हातामध्ये बोट घालत नाही, तर मी विश्वास ठेवत नाही. येशू म्हटलं बघ, कुशीत हात घातला, हातामध्ये बोट घातलं, मग तो माझा प्रभू. अरे न विश्वास ठेवता, न पाहता विश्वास ठेवता रे ते धन्य. का प्रभूची कुस परत उसवता, का त्याच्या हाताला परत जखमा देता? विश्वास ठेवा, तो विश्वास तुम्हाला सबळ करेल. विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला संगतीची गरज आहे. बाप्तिस्मा करणारा योहान, थोमा संगतीमध्ये नव्हता, थोमाची वाट मिनमिनती झाली, थोमा विजला, थोमा प्रभूवरती आणि संशय त्यांनी धरलेला आहे. मंदिरापासून दूर राहणं म्हणजे संशयाला जागा निर्माण करणं. कोण जर म्हटलं ना मी नाही हो, मी प्रार्थनेत घरी पण प्रार्थनेत आहे, लबाडेवर का तो परिवार, ती व्यक्ती, त्यांचं घर लबाड आहे. नाही आम्हाला त्यांची मतं पटत नाही म्हणून आम्ही जात नाही. आणि तुमची कुणाला पटतात? तुम्ही कुठे एवढे प्राईम मिनिस्टर लागले, तुमची मतं तुम्ही लागली तर लोक जबरदस्तीने स्वीकारतील. नाही हो, मत पटण्यासाठी चर्च नाही, देवाचं वचन पटवून घेण्यासाठी चर्च आहे. परमेश्वराचं वचन ते तुमच्या अंतःकरणाशी बोललं पाहिजे आणि बोलण्यासाठी देवाचं मंदिर आहे, परमेश्वराचं मंदिर आहे. आणि संगती नसल्या कारणानं हा बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. येशूला पाहिल्यावर म्हटलं हाच ख्रिस्त. अजूनपर्यंत एकाने सुद्धा ओळख दिली नाही, पण पहिली ओळख कोणी दिली? बाप्तिस्मा करणारा योहानानं पहिल्यांदा ओळखलं. जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि त्याच योहानाला उचलून बंदीशाळेमध्ये टाकल्यावर तोच योहान म्हणतो, ज्याची आम्ही वाट पाहावी तो मसीह का दुसराच कोणता तरी मसीहा? त्या ख्रिस्ताला निरोप पाठवून विचारलं, जा त्या शिष्यानं म्हटलं, त्याला जाऊन विचार, तोच येशू का अजून दुसरा कोण येणार आहे? का हो? जेलमध्ये गेल्यावर बदलला. संगती तसा तुमचा विश्वास. का दुर्बल झाला? संगतीमुळे तुम्ही दुर्बल झालेला आहात. संगतीमुळे तुमचा विश्वास निघून गेलेला आहे. तीनदा दर्शन दिलेला ज्ञानी पुरुष, तीनदा दर्शन देऊन प्रभू ज्याच्याशी बोलला, जगातला सगळ्यात ज्ञानी, सगळ्यात विचारवंत, ज्याच्या संबंधानं म्हटलं शलोमोनासारखं ज्ञान जगात झालं नाही आणि होणार नाही, एवढा ज्ञानी विचारवंत, पण शेवटच्या क्षणाला 1000 पत्न्या केल्यावर जिवंत देवाची उपासना करायचं सोडून तोही मूर्ती पूजा करू लागला. का? संगतीनं त्याचाही अंतःकरणामधली वात विझवून टाकली. जशी संगती तसा तुमचा विश्वास, त्याच्यावर तुमची वात विझलेली आहे. थंड्याचं पूर्वज दुर्जनांच्या मसल्या तरी चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचं मनन आणि चिंतन करतो. ज्याच्यात तुम्ही राहाल तसा तुमचा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. मला आठवतं की माझं तारण झाल्यावर मी सगळे मित्र बंद केले, पण काही मित्र मला फोन करून करून यायचे. आणि पहिले म्हटलं आता वाढायचं ना तर पिक्चर बघायचा नाही. आणि मग ते यायचे, अरे चल ना पिक्चर लागलाय तुझा आवडीचा गोविंदाचा. मी म्हटलं नको, आता नाही, त्याच्यात काही नाही रे. पहिल्यांदा नाही म्हटलं. मग कॉलेजला यायचे इकडे तिकडे, वाटत त्याला कळलं की बाबा हे वाईट बघत नाही, याला त्या पिक्चरच्या स्टोऱ्या वगैरे आवडत नाही. मग एकदा तो म्हटलं, अरे ते सोड, तुमच्या बायबल मध्ये असं वाईट बघणं परवानगी नाही ना, मग कॉमेडी तर बघणं परवानगी आहे का नाही? आणि मी जरा कन्फ्युज मध्ये, कॉमेडी बघावं का नाही बघावं? मी म्हटलं कॉमेडी बद्दल एवढं काय मला आठवत नाही, पण आमच्याकडे बाकीच्या अश्लील गोष्टी चालत नाही. मग तुला माहिती का लक्षाचं नवीन पिक्चर आलाय,
आणि त्याने तिकीट काढून आणलं. लक्षाने सुरुवात केल्यावर 2-4 अजून बघितले मी त्याच्याबरोबर. सांगण्याचं तात्पर्य, एक संगती तुम्हाला बिघडवण्याचं काम करते, तुमच्यातला विश्वास काढण्याचं काम करते. जागा झालो वेळीच, अरे चाललो तो मार्ग अतिशय वाईट आहे, एका नंतर माझ्या अंतःकरणात परत भूक जागी झाली, आणखीन पाहावं आणखीन पाहावं. आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं, बायबल मध्ये दिलं नाही का, जे बाहेरून आत जातं ते माणसाला विटाळ होत नाही, आतून बाहेर निघतं ते विटाळ होतं. मग आपण बघूया, पण आपण तसं वागायचं नाही. पण बघितलेल्या गोष्टी प्रभाव टाकतात, कालांतराने ते समजू लागलं आणि मग कळलं. आता एक म्हणून असं बघा, पिक्चर बघून प्रार्थना करा जमतं का? आणि प्रार्थना जरी करायला तर डोळ्यातून अश्रू येतात, देवा ते मेला रे, त्याला मरू देऊ नको. आमची आजी होती, अमिताभ बच्चनची भलती फॅन वर, आणि तेवढ्यात इतकी सिरियस कोम्यामध्ये गेली. आणि त्याच्या अगोदर तिला कळलं की तो पिक्चर आला, त्याच्या बच्चनच्या पोटामध्ये काहीतरी घुसलं. आणि मग इतकी सिरियस, तिला सलाईन लावलं, पण तो बरा व्हावा म्हणून तिने उपवास धरला होता. आणि त्याच्यानंतर ती कोमात गेली. आणि मला वाटतं चांगलं महिन्याने कोमावरून शुद्धीवर आल्यावर पहिले विचारले, बच्चन बरा आहे का? अरे तू. सांगण्याचं तात्पर्य, प्रभाव माणसावरती अशाच प्रकारे टाकला जातो ज्याच्यामुळं आपली वाट विजली जाते. कसली संगती, कसला सहवास तुमच्या आत्मिक जीवनाला निराश करणार, तुमची संगती काढून टाकणाऱ्या गोष्टी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावरती प्रभाव टाकला. काय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा तुम्ही भारी आहात का? बाप्तिस्मा करणारा योहान हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, परंतु संगतीमध्ये राहिल्यावर तो पण बिघडला. कोणी व्यक्ती संगतीपासून स्वतःला वाचू शकत नाही. जर तुमची वाट पेटती राहिली पाहिजे, संगती तुम्हाला चांगलीच ठेवावी लागणार आहे. संगती हे एक प्रकारचं तेल आहे, तो तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करणार आहे. जशी संगती तसा विश्वास आहे. देवाबरोबर संगती तुमचा विश्वास मजबूत राहणार आहे. दावीद आपल्या भावांबरोबर गेला होता, आपल्या भावांकडे गेला होता, तो त्याच्या भावांबरोबर पण राहत होता. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, दाविदाची भावंड आम्ही पाहतो शौला बरोबर राहत होती आणि दावीद एकटा राहत होता. नीट आहे का काय सांगतो मी तुम्हाला? शौल राजवाड्यामध्ये, शौलाच्या राजवाड्यामध्ये सैन्य, शौलाच्या राजवाड्यामध्ये हत्यार, शौलाकडे उंट आहे, शौलाकडे घोडे आहेत, शौलाकडे रथ आहे, सगळं काही शौलाकडे आहे. आणि दाविदाकडे फक्त एक गोपन आहे आणि दाविदाकडे एक विणा आहे, एवढंच दाविदाकडे. आणि याच विणेच्या द्वारे सकाळी उठून देवाबरोबर प्रार्थना करणारा, आराधना करणारा दावीद, आणि दोघांमधल्या विश्वासामध्ये तफावत आहे. राजाचे गार्डच घाबरले, गल्ल्याताला पाहिल्यावर ते म्हटले, या गल्ल्याताविरुद्ध आम्हाला कसा काय विजय मिळणार आहे. आणि दावीद हा त्याच्या भावांबरोबर राहत नव्हता. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? दावीद जर त्याच्या भावांबरोबर राहिला तर दावीद तसाच बनला असता, नाही का? ते पण म्हटले असते गल्ल्याताला गल्ल्याताला. आता दावीद मात्र त्यांनी त्याच्या भावंडांबरोबर नव्हता, मग तो देवाबरोबर राहत होता. आणि बायबल सांगतं गल्ल्यात टिकून आल्यावर तो शौलाला जाऊन म्हणतो, महाराज मला लढायला परवानगी द्या. कुठून आला हा विश्वास? त्याची संगती मानवाबरोबर नव्हती, त्याची संगती देवाबरोबर होती. ज्याची संगती देवाबरोबर आहे ना, त्याचा विश्वास कोणी काढून देऊ शकत नाही. आज तुमची वाट विझून जाण्याचं कारण तुमची संगती. जितकं तुम्ही देवाशी कनेक्टिव्ह राहाल ना, तितकं किती पण मोठा प्रश्न आला तरी तुम्ही देवावरती विश्वास ठेवणार आहात. पण लोकांचं ऐका, लोकांच्या प्रश्नांकडे तुम्ही जा, लोकांकडे तुमचं लक्ष लावा. जसं कामिनीने मगाची साक्ष सांगितली, दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यात नेलं की डॉक्टर पहिले मशीन मध्ये घालतात, आतमधलं बरोबर बरोबर इथं ब्लॉक, तिथं अमकं, ह्याचं ते झालं, किडनी अमकं तमकं, एक दाखवलं की 10 काढतात. आणि मग आम्ही रडायला सुरुवात करतो. तेवढ्या तिच्या डोक्यात का प्रार्थना करू नये? डॉक्टर पेक्षा चला प्रार्थनेची संगती. बरोबर व्हॉट्सअपवर सगळ्याला पाठवलं, आमच्या आई आजारी, प्रार्थनेला सगळे गेले, बस 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 सगळे जाऊन प्रार्थना करून आले. प्रार्थना अशी शक्ती आहे, अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवते. तो विश्वास
समजा तिच्याकडे चर्च नसतं, संगती नसती, तर नक्कीच सगळं उलट घडलं असतं. जशी संगती तसा तुमचा विश्वास. ती वाट तुमची पेक्त ठेवण्याचं काम करते. विशाल म्हटलं की मला वाटलं कामिनी सिस्टर लीडिंग करणार नाही. अरे म्हटलं तू येडा आहेस. तिचा देवावरती एवढा पक्का विश्वास आहे ना, परिस्थिती कशी का असेल तिला माहिती. संगती जर देवाबरोबर असेल ना, तर तो देव सगळी परिस्थिती बदलेल. सांगण्याचं तात्पर्य, जर तुमच्यामध्ये ती वात, त्या वातीमध्ये विश्वासाचं तेल असेल ना, तर ती वात कधीच अशक्त बनणार नाही, ती कधी विझणार नाही. प्रियानो, विश्वासाचं तेल ठेवा. त्यानंतर आणखी एक गोष्ट वाचूया, त्याच्या पुढेच इफिसकराचं पत्र 6 अध्याय, पहिली गोष्ट मी पाहिलं, वातीमधलं तेल विश्वास आहे. आणि या सर्वाबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील. ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. बायबल सांगतं दुसरी गोष्ट, या मिनमिनत्या वातीला किंवा या हेला असं म्हटलेलं आहे, त्याला असं म्हटलंय ऍब्स्युअर. आणखी एक शब्द आहे ऍब्स्युअर. वातीला, मिनमिनत्या वातीला दुसरा शब्द कोणता? ऍब्स्युअर. आणि ऍब्स्युअर म्हणजे नेमकं काय माहिती का? लपलेली गोष्ट, अंधुक. ऍब्स्युअर म्हणजे अंधुक. कधी कधी वात असते, पण आम्ही किती पण तिला वर घेतलं तरी प्रकाश कमी पडतो. अंधुक. मग काय म्हणतो, का प्रकाश कमी व्हायला लागला? याची वात वाढवली तरी अंधुक का दिसायला लागलेले. मग आम्ही काय करतो, पहिल्यांदा कंदिलाची काच पुसतो, वरवरची मॉलिश, काच पुसा, आणि मग त्याचे राखेने पुसा. राखेने पण पुसतात का? जितकं जास्त चकाचक तितका मोठा प्रकाश. काच पुसली, सगळं झालं, आणि मग परत काच लावली, पण आतमध्ये कोण उघडते? त्या जे झाकले त्याच्यात तेल नाहीये. वर कशानं विश्वास कमी झाला, कशानं प्रार्थनेमय जीवन कमी झालं? वर चला मीटिंगला, चला अमक्याला, चला गाण्याच्या सभा, चला अमकत. अरे ते वर करत बसण्यापेक्षा नेमकं तेल नाही ते बघ ना. या तेलानं त्याच्या तेलाचा अभाव आहे. आणि जे लपलेले अंधुक आहे, दिसत नाही आतमधलं तेल. वात विजत चालली ते दिसतं, पण तेल नाही, हे अदृश्य आहे. तसं त्याच्यासाठी शब्द वापरला ऍब्स्युअर म्हणजे लपलेलं किंवा न दिसणं किंवा अस्पष्ट. कधी कधी तारण झालं हेच विसरून जातो, तेच अस्पष्ट असतं. तारण झालंय, माझा बाप्तिस्मा झालाय, आता मला देवासारखं चालावं लागेल, देवासारखं बोलावं लागेल, विचार शुद्ध ठेवावे लागतील, पवित्र ठेवावे लागतील, परमेश्वराच्या घरामध्ये मी चाललेलो आहे. कधी कधी स्वतःला अस्पष्ट जर आम्ही केलं तर आमची वाट विजू लागते. खंबीरा, तुमचं तारण झालेलं आहे. कान देऊ नाही का? बाप्तिस्मा झालेले सगळे स्वर्गात जाणार नाहीत. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणा. बाप्तिस्मा झाला लगे चला एकदाच बुडलो, माग लागले होते. काय झालं की म्हणजे बुडा आता बुडलो. बुडला म्हणजे आताशी कुठं तुमचं नाव शाळेत घातलं. बुडणं म्हणजे शाळेत नाव घातलं, शाळेत नाव घातल्या आता पोरग इंजिनियर होऊनच बाहेर पडणार. शाळेत नाव घातलं, इंजिनियर होणार ते. शाळेत तर जाऊ द्या, शाळा सोडून तिकडे फिरतोय झाडाखाली. तो कसला इंजिनियर कसला डॉक्टर होणार आहे? रिझल्ट आल्यावर तुम्हाला कळेल तो काय आहे. बाप्तिस्मा म्हणजे शाळेत नाव घालणं. बाप्तिस्मा म्हणजे तारणासाठी उद्धाराची पहिली पायरी. पण स्वर्ग राज्य अस्पष्ट आहे, आणि अस्पष्ट दिसण्यासाठी माझं तारण झालं, आणि तारण झाल्या कारण मी देवाच्या घरात असावं, देवाच्या सानिध्यात असावं, देवाच्या मंदिरात असावं, आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्या वचनामध्ये मी असावं. वचनात असावं. आता वचनाच्या बाहेर तुम्हाला जगता येणार नाही. तारण झालं की वचनामध्ये टिकून राहावं लागतं. म्हणून काही लोक म्हणतात अजून थोडस होऊ द्या. बरेच लोक म्हणतात एक गोष्ट उद्या मग बाप्तिस्मा घेतो, एक गोष्ट तुला सांगतो तू नरकात असशील. बरेच लोक म्हणतात एक गोष्ट पाळक साहेब. कुणाला तरी एकाला बाप्तिस्मा देताना पास्टर खूप ओरडले, घ्या म्हणल्यावर त्याने घेतला. बुडावं लागतं पूर्ण. पण याला बुडवता हा पूर्ण बुडायलाच तयार नाही. त्याचा हात वर होता, आणि पहाड खात दाबायचा, हा बाहेर काढायचा.
शेवटी त्यांनी काय तो हात बुडू दिला नाही, बाहेर आला. तू बुडला नाही, बाप हात का वर ठेवला? पाळत साहेब, एकाचा बदला घ्यायचा आहे, त्याचा घेतल्यावर तो हात बुडवतो. कित्येक लोक बाप्तिस्मा म्हणजे त्यांना असं वाटतं याच्या नंतर पण मी काहीतरी करू शकतो. शास्त्र सांगतं ते दुर्बल बनत गेलेले आहेत. का अशक्त झाली? कारण बाप्तिस्माचा विसर पडलेला आहे, तारणाचा विसर पडलेला आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्ही तारणाबद्दल स्पष्ट असावं, पाप आहे का नाही हे तपासून पाहावं. का पाप आहे का? हे माझं तारण झालं, ही गोष्ट करताना पाप आहे का? पापामध्ये आणि धार्मिकतेमध्ये फारकत करा. चुकीच्या गोष्टी कोणत्या, बरोबर गोष्टी कोणत्या, याच्यामध्ये फारकत असू द्या. चुकीच्या गोष्टी जर मी बरोबरच्या म्हणू लागलो, माझं तारण गेलेलं आहे. पाप ते पाप. पापाला दुसरी व्याख्या नाही. आमच्याकडे सफेद ज्यूत आणि नाही का मनी, पैशाला पण ब्लॅक मनी. 1000च्या 2000च्या नोटेचा रंग पण कुठला रंग आहे आता कळत नाही. हा राणी कलर. मग तरी तिला घरात ठेवली तर ब्लॅक मनी. म्हणजे आम्ही ठरवतो ब्लॅक मनी व्हाईट मनी. देवाकडे पाप म्हणजे पाप. शिवी देणं पाप आहे, व्यभिचार करणं पाप आहे, शब्दात बुडवणं, बोला की शब्दात बुडवणं. ते म्हणाल का कारण सांगाल तुम्ही, अहो प्रभू यायचं ठरवलं पण काय करू काय करू हे सांगू नको, ते पाप आहे. एकदा तारण झालं की तुम्हाला कळलं पाहिजे घरी थांबणं म्हणजे पाप आहे. देवाचा समय देवाला न देणं पाप आहे. 9:30च्या नंतर येणं, बोला बोला जोरात बोलाव जोरात. 9:30च्या नंतर माहिती असून पण करतो, माहिती असून पण करतो. किती धटाईनं केलं बायबल मध्ये, धटाईनं केलेलं पाप ते म्हणतो पाप आहे. धटाई हा खूप धीट आहे. काय धटोकलाय म्हणतात, एवढं सांगितलं तरी ऐकत नाही. पाप म्हणजे पाप. तारणाविषयी पक्का असा. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, माझ्या मनाला मोठा नुसता प्रभू भोजनापुरतं येणं पण काय हो. किती हुशार. बघा बघा इतर वेळी कधी गर्दी नसते. प्रभू भोजन पांढरे शुभ्र कपडे घालून. आपल्याकडे नाही, आपल्याकडे सगळे रंगबिरंगी आहेत, पांढरे पण आहेत. चांगली गोष्ट आहे ते असणं. पण जे रविवारी तुम्हाला दिसणार नाही ते तिथं दिसतील. कशासाठी? कारण त्यांना कळतं, त्यांना असं वाटतं हे घेतलं म्हणजे मी शुद्ध झालो. नाही, ते घेण्यासाठी शुद्ध व्हा. हे कळलं पाहिजे तारण. ते घेतल्यानं बायबल सांगतं अनेकांनी आपणावर दंड उडावून घेतलेला आहे. अयोग्य प्रकारे भाकर खाऊन, अयोग्य प्रकारे हा प्याला पिऊन, या शरीराचं मर्म, भाकरीचं मर्म, रक्ताचं मर्म ओळखल्याशिवाय जो कोणी या भाकरीतनं खातो, या प्याल्यातनं पितो, तो आपल्यावर दंड उडावून घेतो. तारणाविषयी स्पष्ट असा. माझं तारण झालेलं आहे. आता तारण झाल्यावर तुमचा राग जास्त काळ असता कामा नये. आमीन म्हणाल का? तारण झालं की लगेच सूर्य मावळ्याच्या आत सॉरी. हालेलुया. जरा जोरात हालेलुया. तारण झालंय, काय करायचं आता? त्यांनी मागू न मागू मी मागून मोकळं होईल. हालेलुया. कारण तुमचं तारण झालेलं आहे. का दुर्बल झाला? कारण तुमच्यामध्ये तारणाविषयीचं अस्पष्टता आहे. ते लपलेलं आहे तुमच्यातलं तारण. बलवान करणारी गोष्ट तारण आहे. एकदा का ते तारण तुमचं पक्क झालं की मग तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडी राहत नाही. जे लोक आडी जीव धरून जीवन जगतात ना, समेट करत नाही, क्षमा करत नाही एकमेकाशी, आणि एकमेकाजवळ जाऊ शकत नाही, अबोला धरत आहे, त्या लोकांसंबंधानं बायबल सांगतं तुमची वात मिनमिनती झालेली आहे. समेट होऊ द्या. परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणामध्ये सगळीकडे तुम्हाला समेट करावं लागेल. आणि जर तो समेट तुमच्यामध्ये नसेल ना, मग कान देऊ नये का ती वात तुमची कठीण होत जाणार आहे. आणि एकदा का वात
कठीण झाली, बायबल सांगतं मिनमिनती वात मी विजू देत नाही. अहो येशू येतो, तो म्हणतो अरे बाबा मला तुझ्यामध्ये परत एकदा तो अग्नी घालायचंय, परत एकदा अभिषेक घालायचंय, परत एकदा तुला पेटणं ठेवायचंय. पण तेलच संपलेलं नाही, ती प्रीती नाही, ते अंतःकरण मृदू नाही, त्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचं प्रेम, ती कठीणपणा निघून जावं म्हणून तारण तुमच्यामध्ये असावं. पापाच्या बाबतीत कन्फ्युजन मध्ये राहू नका. असं पण म्हणू नका त्यांनी माझ्याशी नीट वागल्यावर मी त्यांच्याशी वागलो. अहो त्यांना नाही जायचं, तुम्हाला स्वर्गात जायचंय. आमेन. जरा जोरात आमेन म्हणाल का? कधी कधी आमचे सगळं दुसरं ते हो झाले तर मग आम्ही नाही, मग घेऊ नका प्रभू वचन. मग कशाला येते भाकरीकडं? बंद करून टाकू आपण. काय त्याची गरज आहे? प्रतिदिवशी घरोघरी एकत्र जमत भाकर मोडत प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असत. लोक त्यांना पाहून प्रसन्न असतात. त्यांना पाहिल्याबरोबर लोकांना आनंद होत होता. का तर त्यांच्यामध्ये ती भावना होती, ख्रिस्ताचं शरीर त्यांनी जाणलं होतं, ख्रिस्ताचं वधस्तंभावर सांडलेलं रक्त त्यांनी जाणलं होतं. ती जाणीव आम्हाला निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तो आमच्यामध्ये या गोष्टी कधीच अंधुक ठेवत नाही, अस्पष्ट ठेवत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, शल्मोनासारखा ज्ञानी पुरुष सुद्धा पापाला भुलला गेला. त्याच्या लक्षात पण आलं नाही हे पाप आहे, त्याला कळलं पण नाही. देवानं त्याला परवानगी दिली होती, तुला करायचं कर, पण कोणाबरोबर करावं हे पण सांगितलं होतं. त्यानं परराष्ट्रीयांबरोबर आणि त्या स्त्रिया केल्या आणि परिणाम काय झाला? शल्मोनासारखा ज्ञानी पुरुष सुद्धा अस्पष्ट गोष्टी त्याला दिसल्या नाही. आणि शेवटी एवढा विद्वान मनुष्य, ज्ञानी मनुष्य, तोही पापामध्ये बहकला गेला. आणि म्हणून तारण ही आम्हाला बलवान करणारी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्येच. ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, म्हणजे देवाचं वचन ही घ्या. त्यानंतर आमच्यामध्ये असावं देवाचं वचन. का भिजला तुम्ही? देवाचं वचन नाही म्हणून भिजलेला. देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे का? देवाचं वचन तुमच्यामध्ये असू द्या, घरामध्ये नको. आमेन म्हणाल का? भिंतीवर नको. इथे एक लावलं, तिथे एक लावलं, इथे एक लावलं, गाडीला लावलं, घोड्याला लावलं, फोर व्हीलरला लावलं, यार नाही. देवाचं वचन कुठं? कुणामध्ये? कुठं? कुठं? इथं आतमध्ये. बोललं की पटपट पट मुखातलं वचन बाहेर निघलं पाहिजे. वचन आतमध्ये नाही तर दुर्बल आहात. आणि वचन ग्रहण करण्यासाठी तर गेलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, वचन तुमच्या बरोबर सतत असावं. फार सुंदर नियम जुन्या करारामध्ये देवाने दिले. तिथे म्हटले तुम्ही वचन लेकरांच्या हातावर कोरून ठेवा. कुठं? देवाला माहिती होतं हे पुढे जाऊन फ्रेंडशिप बेल्ट बांधतील. कुठं बांधावं? आणि बघा, सैतानाला एवढं माहितीये ना, देवाचं वचन हातावर काम करतं. हातात बांधल्यावर तो त्याला पर्याय म्हणून हातामध्ये लाल दोरा, काळा दोरा, निळा दोरा, तांबडा दोरा बांधून ठेवतो. का? कारण त्याला माहितीये इथं वचन असू नये तर दुसऱ्या गोष्टी असाव्या, त्यांचा त्याच्यावरती विश्वास असावा. आणि बघा, कधी कधी दोरा तुटला तर मारणार नाही. काय गोष्ट नाही का? ते पोपटात जीव आहे, पोपटाची मुंडी मिळेल की मरून जाईल राजा. नाही. तुझं वचन माझ्या पावला करता देवा, तुझं वचन माझ्या मार्गावरती प्रकाश आहे, तुझं वचन जीवन आहे. म्हणून वचन तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ताकदवान असणार आहात. येशू या सैतानाच्या विरोधामध्ये त्यानं मोठा विजय मिळवला. का? कारण वचन काढून तो त्याला मारत होता, वचन दाखवत होता. वचनात असं लिहिलेलं आहे. वचनाचं जर तुमच्यामध्ये नसेल साठा, सैतान तुमच्याकडे वचन घेऊन येईल आणि त्या वचनाला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वचन कुठे? म्हणून लक्षात ठेवा, काही वेळ सकाळी वचनासाठी राखून ठेवा. काही लोक रविवारी ऐकतात तेवढंच, काय प्रभावी बोललो. अहो तुम्ही वाचा म्हणून बोललो मी. हालेलुया. तुमच्या कानाची खाज जिरावी, कुठं खुरखुर होतंय तिथं खाजवल्यासारखं होतं, ते बंद व्हावं याच्यासाठी नाही. तुम्ही वचन ऐकावं आणि घडवून जावं त्याच्यामध्ये. मनन करा, चिंतन करा. सकाळी उठल्यावर नाश्ता पाहिजे नाही तर चक्कर येते. लोक म्हणतात पटकन बनवा, पटकन बनवा. आता थरथर कापायला लागला अंग.
नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण एवढं करून मधून अधून आल्यावर चिमण चारा, भेळपुरी, आमक तमक एवढं सगळं खाऊन आम्ही टवटवीत. मग विचारलं कसं काय एवढं फ्रेश आहे? खातो भरपूर. म्हणताना म्हण खात्या पित्या घरचे दिसते, दष्टपुष्ट. एवढं शरीरासाठी, आत्म्यासाठी किती वचन, किती वचन ग्रहण करत आहात. दुर्बल होण्याचं कारण तुम्ही वाचनासाठी वेळ देत नाहीये. आत्म्याचं वचन म्हटलेलं त्याला. जर वचन तुमच्याकडे असेल ना, तुम्ही कधीच विश्वासामध्ये पडणार नाहीये. आणि जर चर्च मध्ये येऊन तुम्ही बायबल वाचत असाल तर तुम्हाला हाय हाय धिक्कार आहे तुमचा. तुमचं बायबल जर घरामध्ये गेल्यावर फळीवर असतं ना, तर तुमच्या घराला तुमचा धिक्कार आहे. का? कारण तुमच्याकडे वचन नसल्या कारणाने ते तुम्हाला दुर्बल बनवत आहे. दिसू द्या ते दृश्य घरामध्ये. मला चांगलं आठवतं, लव महाराष्ट्र प्रोग्राम करत असताना आम्ही जवळजवळ एक माझी 15 लोकांची टीम होती आणि वेगवेगळे वर्गवारी करून आम्ही काय केलं, ते ट्रॅक्स घेतले आणि आम्ही ठरवलं पहिल्याच दिवशी 5,000 ट्रॅक्स वाटायचे घेतले आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन शिरलो. आणि शिरत असताना काही स्त्रिया तांदूळ गहू निवडत बसल्या होत्या आणि त्यांना आम्ही ते वचन टाकायचं, हे वाचत बसा. आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक घरामध्ये जाताना आणि एक आमचा लीडर यायचा आणि तो पाहायचा, त्याला ते घरातलं दृश्य द्यायचं. प्रत्येक घरामध्ये लोक वचन वाचत आहे आणि त्या वचनानं एक प्रकारचं मोठं परिवर्तन, एक मोठं संजीवन. त्या दिवस लांब नाही, जास्त तुम्ही वचन वाचाल त्यावर महाराष्ट्र वचन वाचायला सुरुवात करेल. तुम्ही वचन वाचाल त्या घराघरामध्ये वचन वाचायला सुरुवात होईल. तुमच्या परिवारामध्ये ते वचन असेल. वचन वाचा, ज्या वचनाच्या द्वारे परत एकदा आत्मिक ज्योती पेटल्या जातील, लोक पेटले जातील आणि प्रभूच्या वचनाचं काम होईल. लक्षात ठेवा, देव वचनाच्या द्वारे काम करतो. डॉक्टरला डॉक्टर होण्यासाठी सगळं त्या मेडिसिनचं पुस्तक वाचावं लागतं, सगळं वाचावं लागतं. डोक्याची शिर कुठे आहे, त्याला काय लागतं, डोळ्याचा काय संबंध आहे, दाताचा काय संबंध आहे. समजा त्यानं ते अभ्यास केलाच नाही. आणि तसंच शरीराच्या बाबतीमध्ये, आत्मिक जीवनामध्ये आम्हाला आरोग्य पाहिजे, आम्हाला बरकत पाहिजे, आम्हाला लग्नाचा प्रश्न सुटला पाहिजे, आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे, आम्हाला कर्जातनं मोकळं व्हायला पाहिजे. पण लागणारी वचनं जर वाचली नाही तर कशी सुटका मिळणार आहे? आणि ते दुर्बल करण्याचं काम करत आहे. म्हणून मी जाऊन घरी पहिलं काम काय करणार, आजपासून रोज वचन वाचणार, वचन वाचा. आणि म्हणून एकच गोष्ट शेवटची वाचूया. आमच्यामध्ये बायबल सांगतं देवाचं वचन म्हणजे आत्म्याची तलवार असली पाहिजे. आणि वचन नसेल तर तुम्ही दुर्बल बनता, तुमची वात दुर्बल बनते. चौथी गोष्ट वाचूया. सर्व प्रकारची प्रार्थना, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, विनवणी करा. सर्व प्रसंगी, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करा, प्रार्थना करा. आणि या कामी पूर्ण तत्परतेनं व सर्व पवित्र जनांसाठी, सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत रहा. माझ्यासाठी पण विनवणी करा. शेवटी तो म्हणतो, का तुम्ही दुर्बल बनला? कारण तुमच्याकडे प्रार्थना नाही. सगळे प्रार्थना आहे का तुमच्याकडे? नाही, आम्ही चर्च मध्ये येतो आणि बाळक साहेबाकडनं प्रार्थना करून घेतो. आम्ही जातो, सेवक लोक आले ना, काही लोकांचे तर फोटो काढलेले असतात, याच्याकडे घेतले, ते आले मीच पहिले, हे आले मीच पहिले प्रार्थना. आणि ह्यांचा एकही फोटो नाही प्रार्थना करताना. तुम्ही दुर्बल होण्याचं कारण बायबल सांगतं, तुम्ही प्रार्थना करत नाही. कांदिव नाही का? ज्या प्रकारे तुमची परीक्षा होती त्याच प्रकारची परीक्षा येशूची सुद्धा झाली. ज्या प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं त्याच प्रकारच्या प्रश्नाला येशूला पण तोंड द्यावं लागलं. शिष्यांसमवेत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, नीट ऐका, मनुष्याचा पुत्र थोड्या वेळाने पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. आणि तो म्हणतो, मी मेंढपास मारेल आणि मेंढरांची दानादान होईल. आणि सगळं दृश्य त्याच्या समोर असताना शास्त्र सांगतं, तो 3 शिष्याला घेऊन डोंगरावरती प्रार्थनेला गेला. आणि त्या काळात त्याला माहिती होतं की आता मी पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, त्याच्या आतोनात हाल होणार आहे. आणि दृश्य, हे सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येत असताना, तो दृष्टांत त्याच्या डोळ्यासमोर असताना, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये रात्रभर अखंडितपणे त्यांनी प्रार्थना केली. पण ती शेवटची प्रार्थनेमध्ये त्याचा 3दा खंड पडला.
कारण त्याचं संकट, त्याची मानहानी, त्याच्या तोंडावरती थुंकणं, त्याच्या दाढीची केस उपटणं, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट, हातावरती फटके आणि त्या छडीचा मार, हे सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येत असताना प्रार्थना करताना तो खंडित झाला आणि पेत्राला विनवणी करतो, म्हणतो पेत्रा जागृत राहा आणि प्रार्थना कर. आणि आता एपिस्कराच्या मंडळीला पत्र लिहिताना पौल तेच म्हणतो, तुम्ही बलवान होण्यासाठी, मी बलवान होण्यासाठी तुम्ही जागृत राहा आणि प्रार्थना करा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. तुम्हाला विश्वासामध्ये तोडण्याचं कारण, तुम्ही दुर्बल होण्याचं कारण नीट ऐका. आज लोक मंडळीतले जर विश्वासामध्ये दुर्बल होत असतील, त्यांची वाद जर विजत असेल, तर तुमच्या आणि माझ्या प्रार्थना कमी आहेत. लोक जर पेटते राहावे, सोलापूरमध्ये संजीवन यावं, महाराष्ट्र जर पेटता राहावा, परिवार जर पेटता राहावा, तर त्याला प्रार्थनेची गरज आहे. आज महाराष्ट्र जर पेटत नाही, कारण त्याला प्रार्थनेचे योद्धे मिळत नाही, परिवारामध्ये जर काम होत नाही, तर त्याच्यासाठी प्रार्थना नाही. आणि त्याला दुर्बल, प्रार्थना नसल्या कारणानं मंडळ्या दुर्बल आहे, प्रार्थना नसल्या कारणानं माझं व्यक्तिगत जीवन दुर्बल आहे, प्रार्थना नसल्या कारणानं परिवार दुर्बल आहे, प्रार्थना नसल्या कारणानं आज महाराष्ट्र दुर्बल आहे. आणि बायबल सांगतं परत एकदा प्रार्थना करा, जागृत राहा, अखंडितपणे प्रार्थना करा. ख्रिस्त तीनदा त्याच्या प्रार्थनेमध्ये खंड पडला, पण प्रभू येऊन पेत्राला म्हणतो, पेत्रा थोड्या वेळ जागा राहा, माझ्यासाठी प्रार्थना कर. कदाचित पेत्राची प्रार्थना जर त्याने सुरुवात केली असती, तर प्रभूला परत त्यांच्याकडे येण्याची गरज भासली नसती. पण येशू तिथं प्रार्थना करताना त्याला खरोखर प्रार्थनेची मदतीची गरज होती, कारण तो दुर्बल होत चाललेला होता. आणि कदाचित याच्या प्रार्थनेनं त्याला शक्ती मिळाली असती, पण बायबल सांगतं याच्या प्रार्थना त्याला शक्ती देण्यासाठी आणि पुरेशा पडल्या नाही. येशू दुर्बल झाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, शिष्य प्रार्थना विसरले, पण येशू त्याच्या लोकांनी दुर्बल होऊ नये म्हणून त्यानं शेवटच्या रात्री रात्रभर प्रार्थना केली, स्वतःसाठी नाही, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. किती अद्भुत गोष्ट आहे. वधस्तंभावर असताना जगासाठी प्रार्थना करतो, म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. त्याची शेवटची प्रार्थना काय होती? जिथं मी तुझ्याकडे तिथंच या लोकांनी माझ्या बरोबर तुझ्या संगती असावं, हे पित्या मी तुझ्यावर रदबदली करतो, यांना विश्वासामध्ये राख. त्याची एक प्रार्थना त्या चोराचं परिवर्तन करते, चोराला सुखलोकामध्ये घेऊन जाते. तुम्हाला माहिती का, लोक कमजोर आहेत, विश्वासामध्ये कमी आहेत, कारण तुमच्या प्रार्थना कमी आहेत. मिनमिनती वाद आहे, या वातीला पेट ठेवण्यासाठी तुमच्या प्रार्थना असणार आहे. मंडळी त्या लोकांना पेटवण्याचं काम तुमच्या प्रार्थना करणार आहे. परिवाराला जाग करण्यासाठी काम तुमच्या प्रार्थना करणार आहे. सोलापूर मधलं अपयश पुसून टाकण्यासाठी तुमच्या प्रार्थना काम करणार आहे. तुमच्या व्यक्तिगत जीवनातलं अपयश पुसून टाकण्यासाठी प्रार्थना काम करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज जर प्रार्थना कमी असेल तर वात विजण्याच्या कलास लागलेली आहे. कठीण झालेलं जीवन का? प्रार्थना कमी आहे. प्रार्थना कमी म्हणून कठीणपणा आलेला आहे. खरा प्रार्थना करायला सुरुवात करा, देवाशी बोलायला सुरुवात करा. कधी कधी तो प्रार्थना जर नसेल ना, आपोआप आतमध्ये कोरडेपणा येतो, जाणवतो सुरक्षित जीवन आहे, जाणवतो विश्वास कमी झालेला आहे, जाणवतो आता माझं अंतःकरण प्रभूसाठी ठीक नाहीये. प्रार्थना करा, प्रार्थनेच्या संधी साधा. तिथं प्रार्थना करा, बस स्टॉपवर प्रार्थना करा, घरात प्रार्थना करा, गाडीवरती जाताना प्रार्थना करा, रात्री झोपताना प्रार्थना करा, बेडवरती पडल्यावर प्रार्थना करा, मंडळीत बसल्यावर प्रार्थना करा. सगळीकडे प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. आणि माझा विश्वास आहे या प्रार्थना एक दिवशी मोठं संजीवन आणेल, या प्रार्थना परत एकदा मोठं सामर्थ्य आणेल, या प्रार्थना परत एकदा मोठं चैतन्य आणेल, आणि या प्रार्थना एक देवाचं केलेलं गौरव वैभव परत आणेल. त्या प्रार्थना परत एकदा करूया. बायबल सांगतं चेपलेला बोरू ती मोडत नाही, बिनबिनती वात मी विजू देत नाही. आता त्या वातेला मला विजू द्यायचं नाही. आता मला ती वात पेटती ठेवायची. देवाची मदत करूया, प्रभूच्या मदतीला जाऊन जाऊया. जसं तो म्हटला, जागृत राहा आणि प्रार्थना करा. आमचा समय, आम्ही प्रभूला म्हणणार आहे, जागृत आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या शहराला वाचवण्यासाठी प्रार्थना करणार आहोत, आमच्या राष्ट्राला वाचवण्यासाठी प्रार्थना करणार आहोत. जगाला वाचवण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. का दुर्बल आहेत? कारण त्यांच्याकडे प्रार्थना नाही.
टाकून देऊया कात आणि परत एकदा प्रार्थनेसाठी उभं राहूया. जो व्यक्ती प्रार्थना करतो तो सहनशील बनतो. प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रार्थना केली, वधस्तंभावर मरत असताना त्याच्या अंगामध्ये या प्रार्थनेच्या द्वारे सामर्थ्य आलं. शहाण्या कुमारी आणि मूर्ख कुमारी मूर्ख ठरण्याचं कारण त्यांची वात कठीण झाली. वात कठीण होण्याचं कारण प्रार्थना नसणं. आता आत्मपरीक्षण करायचं, यातल्या कोणत्या गोष्टी माझ्याकडे नाहीत. जर एक गोष्ट याच्यातली नसेल, आपोआप ते तेल कमी कमी होत जातं आणि एक दिवशी सगळं संपतं. आणि सगळं संपल्यावर कांदेव नाही का, एक गोष्ट कमी राहते. एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, तिसरी गेली की चौथी, आणि शेवटी वात जळायला लागते आणि तेवढ्यामध्ये वर येतो. कांदेव नाही का, यातल्या बऱ्याच गोष्टी निघून गेल्या. आणि तुम्ही जर तयार नाही, तुमच्याकडे या गोष्टी नाही, आणि जर वर आला, दार बंद केलं तर परत कोणी उघडणार नाही. आपले डोळे बंद करून आपल्या जागेत उभं राहूया, नतमस्तक होऊया, माना झुकूया, देवाजवळ जाऊ.